या 4 महिन्यात तुमच्या अंदाज जून पासून बघतोय, मे जून पासून तंतोतंत अगदी तुम्ही सांगाल तसं मार्केट चढ उतार असेल काय असेल. नक्कीच 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 नक्कीच. कारण त्याचा तेच तेवढा म्हणलं अभ्यास तुमचा करतोय. नंबर बघितला. हा 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 हा. नंबर बघितला म्हणलं फोन करा. आपला माल पुढच्या महिन्यात आहे. तरी तुमचं मार्केट बघतो. इतरांना काय तुमच्या मार्केट सारखं बरंचसं व्हिडिओ आहेत पण काय म्हणजे युट्यूब सुद्धा तसं जमलेलं नाही. हो का, युट्यूब नुसतं चालवणं सोपं नाही किंवा नुसताच वरचा रेट येऊन माल बोलवणं सोपं नाही. आपण ऍव्हरेज देतो. ऍव्हरेज काय असते, तुम्हाला तिन्ही राशी देतो, म्हणजे आपल्या तिन्ही क्वालिटी देतो, मीडियम, टॉप, हलका, हे महत्वाचं आहे. आणि प्लस आपण शेतकऱ्यांच्या मुलाखती देतो आणि तुम्हाला हा हा अंदाज पण देतो. त्यामुळे तुम्हाला ते नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. पुढच्या महिन्यात कसं राहिलो 1 ते 15 मधलं मार्केट म्हणजे तुमचा अंदाज काय? हे ऑक्टोबर. दिवाळीपर्यंत तुम्ही, मी जे तारखा सांगतो त्या तारखेपर्यंत, दिवाळीपर्यंत तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. बरं चालेल चालेल. ते तुमचं मार्केट तंत आहे. इथं काय व्यापारी म्हणतात काय माल पुढच्या महिन्यातलं येणार आहे असं तसं म्हणून काही येणार नाही, काही येणार नाही, काही येणार नाही. माल जास्त येणार नाही, काही नाही. तुम्हाला काय जादूची कांडी नाही. झाडाला काय कुठून फळं लागणार नाही ऑटोमॅटिकली, बाजार वाढलं म्हणून. हा तसं आहे की. हा, तसं आहे की. म्हैस आटली आणि दुधाला बाजार वाढला तर दूध निघतं का म्हशीहून? तिला पुन्हा तिची प्रक्रिया होती, त्यानंतर ती दूध द्यायला लागती. तसं हे झाडांचं हे वर्ष गेल्यानंतर झाडाला फळं लागणार आहे. हा पण एक आहे केळीचं जरी नाव प्रत्येक डाळिंबाल्याला माहित आहे. तुम्हाला माल देईल न देईल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हेच तर मला करायचे. मी अख्ख्या महाराष्ट्राचा माल विकणार नाही आणि मला विकता पण येणार नाही. पण केडी चौधरी हे नाव प्रत्येकाच्या हृदयात पोचावं यासाठी माझे प्रयत्न आहेत 3 राज्यामध्ये, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रात तर किमान जो अँड्रॉइड मोबाईल वापरतो त्याला तर केडी चौधरी मार्केट आणि नाव चांगला एवढं माहित. नक्कीच. आणि मला सांगा, 90% लोकांना तरी माहित आहे. सांगोला ही डाळिंबाची पंढरी आहे. हा आणि त्या सांगोला तालुक्यातनं तुम्ही मला फोन केलेला आहे. काय नाव म्हणले आपलं? मरगर. हा, मरगर. मरगर. तेव्हा एक लक्षात घ्या, सांगोला हा खूप अग्रेसर असून सुद्धा आज आपल्याला मार्केटिंग बद्दल पुण्यालाच यावं लागतंय किंवा वेगवेगळ्या ह्याच्यापर्यंत जावं लागतंय. पण आता हे कुठंतरी सांगोल्यात सुद्धा बदल झाला पाहिजे आणि तिथं सुद्धा तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. हा बरोबर. हा, हे कुठंतरी व्यापाऱ्यांनी आता करावं लागणार आहे. आमच्या पुण्यापर्यंत जर सांगोल्याला यायला लागतंय तर आपल्यात काहीतरी कमी हे शोधावं लागेल. हा अगदी बरोबर. हा, सांगोला असेल, मंगळवेढा असेल, शेजारची तुमची आटपाडी असेल. आम्हाला ते माल नकोच आहेत. आम्हाला आमचा एरिया एवढा भरपूर आहे की तिथं आम्ही विकू शकत नाही. पण आपण मार्केटच्या बाबतीत दिशा तर नक्कीच देणार. हा चांगले लोक सांगतात. हा, सांगतात लोक मार्केट तुमचं चांगलं आहे म्हणून म्हणलं नंबरवर फोन केला. हा, आतापर्यंत लोक सांगतात चांगले, पण तुम्ही ज्यावेळेस सांगायला चालू कराल, मार्केटला येऊन मोकळं असाल, त्यावेळेस अजून आम्हाला अभिमान वाटेल. हा हा हा, तुम्ही माल आणा नका आणू तो तुमचा भाग, पण एकदा मोकळे आहे आमच्याकडे. चालेल चालेल. हा, ओके ओके. हा, तुम्ही दिवाळीपर्यंत काळजी नका करू. मला मध्ये आधी तुम्हाला कोणी जर म्हणलं ना, मला डायरेक्ट फोन करा. म्हणलं एक जण पुढच्या महिन्यातले माल यायचे, मग तुमचा नंबर युट्यूबला होता म्हटलं बघा. व्यापारी एक म्हणलं. अहो, झोप लागत नाही. लहान लेकराकडे सांभाळले. सकाळी झोपताना, रात्री झोपतानाही डाळिंब दिसते, उठताना डाळिंब दिसते. त्या शेतकऱ्याला जर असा कोण पंक्चर करत असेल, त्याच्यासारखं पाप दुसरं कुठलं नाही. रात्रीचं बी 8-9 वाजता जाऊन ते सुरसा आहे का बघावं लागतं होलं पाडत. परत निम्या रात्रीचा माल तोडा आल्याच्या वेळेचा राखण करावं लागते. रात्रात राखण करावं लागते. चोरापासून संरक्षण करावं लागते. तुम्हाला कधीही काय वाटलं, मला बिंदास फोन करा. तुम्हाला सगळी उत्तर तुमची स्पेशल दिली जातील. चालेल चालेल चालेल. चालेल चालेल. धन्यवाद. ओके 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 ओके. ठेवा. हो हो.